हे 4 दिवसापूर्वीच ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून आरोपींना मारहाण होत होती, दबक्या आवाजामध्ये त्यांचे नातेवाईक आम्हाला सांगत होते की आरोपींना मारहाण होते, भाऊ याच्यामध्ये प्रचंड मारहाण करतायत आणि तुमचं किंवा मुलाचं नाव घेण्याचं त्या ठिकाणी सजेस्ट करतायत. परंतु जर गुन्हा घडलेला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तपास केला पाहिजे. तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल तर तुम्ही ते धरलं पाहिजे. तुम्ही बघा ना, मयूरबेगच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन कोणाचं झालेलं आहे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं का तुम्ही? ते बघितलं पाहिजे. त्याची बँक स्टेटमेंट काढा, कोणी कोणी पैसे ट्रान्सफर केले त्यांना तुम्ही पकडा. तुम्ही कारण नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीला फसवायचं. याआधीसुद्धा लोकसभेच्या आधीसुद्धा 4 वेळा प्रयत्न झाला बडगुजर कुटुंबांना अडकवण्यासाठी. काय झालं? न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, आम्ही फाईट करू. तरी आज त्यामध्ये अडकवलं असेल, सत्य बाहेर येईलच. पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर असं षडयंत्राने जर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते निष्ठावान शिवसैनिक आहेत, ते निश्चितपणाने ह्या फाईट करतील, लढा देतील आणि विजय पण मिळवतील. भाऊ, आता आपली भूमिका काय असणार आहे पुढची? निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की पोलीस आयुक्तालयाचं जे कामकाज आहे त्याच्यावरती मला शंका निर्माण नाही करायची. पण पवननगरच्या गोळीबारामध्ये 8 लोक आहेत, त्यांना अजून अरेस्ट केलेलं नाही. तो गोळीबाराचा व्हिडिओ सर्वीकडे फिरतोय. मग पोलीस प्रशासन काय झोपलं आहे का? त्यातमध्ये माजी नगरसेवकाचा डायरेक्ट संबंध आहे. आणि त्यावेळेस ते एका आरोपीने स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे, ही फायरिंग बडगुजरवर करायला लावली होती म्हणून, मल्ल्या म्हणून, रोहित मल्ल्या म्हणून. त्या आरोपीने पोलीस स्टेशनला त्या स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. ते रेकॉर्डवरचं स्टेटमेंट कोणी पुसलं? हे अंबड पोलीस स्टेशनचा हा भ्रष्ट कारभार हा आज नाही उद्या बाहेर येणार. भाऊ, नेमकं कुठल्या माजी नगरसेवकाचा आहे मध्ये सहभाग? मी नाव घेऊन त्यांना मोठं नाही करणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला पण माहिती आहे. कोणत्या पक्षाचं सुद्धा नाव नाही घेणार त्यामध्ये. तुम्ही थेट आता नाशिक पोलिसांवर आरोप करताय. नाशिक पोलीस स्टेशनच्या, अंबड पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये मी बोलतो आहे की पवननगरचा जो फायरिंगचा व्हिडिओमध्ये 7 ते 8 आरोपी आहेत, त्यामध्ये मल्ल्या म्हणून जो पोरगा आहे त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे की बडगुजरांवरती गोळीबार करायला एका माजी नगरसेवकांनी सांगितलं होतं. परंतु ते रेकॉर्डवरती का नाही घेतलं गेलं? आणि इथं ह्या केसमध्ये आरोपीला मारहाण करून, जबरदस्ती मारहाण करून, आरोपी कोर्टामध्ये स्टेटमेंट देतो की मारहाण केल्याची त्या ठिकाणी उदाहरणं देतो आणि जज साहेब त्या ठिकाणी सिव्हिलला रेफर करतात आणि पोलीस प्रशासन परत म्हणतं की मेडिकलला जाऊ नका, विनंती करतात आरोपीला. आणि परत जज त्या ठिकाणी खवळतात की कोणत्या पोलीस ऑफिसरने तुम्हाला या ठिकाणी धमकवलं ते मला सांगा, त्याला तात्काळ सस्पेंड करतो म्हणून जज साहेबांनी गंगापूर पोलीस स्टेशनचे PI त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या ताब्यात हा अंकुश शेवाळे दिला. आणि आज या ठिकाणी सिव्हिलला त्या ठिकाणी चौकशी होते, मारहाणीबद्दल त्या ठिकाणी मेडिकल तपासणी होते.